तुम्हाला माहितीये काय हे उसावरचा रोग कसा पसरतो सांगतो, त्यामुळे एवढे शेवटपर्यंत बघा. तर आज कोल्हापूर गाडीला काय गर्दी नव्हती आणि त्यात आपला पास आहे म्हटलं काय टेन्शनच नाही. आज गर्दी नव्हती म्हणजे आता कोल्हापूर गाड्या सारख्या चालू झाल्या. मग काय कॉलेज मधून घरला आलो, गाडी घेतली, सगळ्यात पहिला गाडीत तेल टाकलं, सगळं आवरलं आणि डायरेक्ट आलो रानात. आता म्हणलं डिगील्या चऱ्या तेवढ्या घेऊया, सगळं घेऊन लागलो वाटला आणि रानात लय चिक्कल झालं, कारण वरच्या रानातलं पाणी सगळं आमच्या खालच्या रानात येते आणि खेकडं पण झालतं काय काय रान. आणि बांधाकडा मला खेकडा गावलेला, मी काय खेकडं धरत नाही, पण जाता जाता गावला म्हणून बघितला, पण पाणी नसल्यामुळे तो खेकडा मेलता आणि त्याला सगळ्या मुंग्या लागलेल्या. आता म्हटलं आपण आपलं काम करूया म्हणून डायरेक्ट गेलो उसात. आणि मी खालच्या रानात आलतो त्यामुळे लयच पाला होता या उसात, कारण इथं पाणी साठते त्यामुळे कोण पाला काढत नाही. मग टाइम न घालवता भराभरा पाला काढाय पण चालू केला आणि तेवढ्यात रोग पडलेलं पान गावलंय. तर ह्यो रोग पडल्या ऊस बारीकच होतोय आणि असला पाला मसरासनी घालायला नसते असं म्हणते. आणि बारक बारक पांढर किडा असते आणि ट्रॅव्हलिंग कसं करतात तुम्हाला माहित आहे का? तर जो वाहन असते ती म्हणजे या काळ्या मुंग्या, कारण या काळ्या मुंग्याच त्याला ह्या पानावर त्या पानावर सोडतात. तर यात मुंग्यांचा फायदा काय होतोय, ही बारक बारक किडा असतात आणि जेव्हा पानातला घटक शोषून घेतात स्वीट लिक्विड असं रिलीज करत असतात, म्हणजे थोडक्यात असं गोड, त्यामुळे ही किडे ह्या पानावर त्या पानावर जातात. आता आपलं काम आवरून जाऊया म्हटलं, ह्याच्या नादा लागाय नको. पुन्हा वैरण ते काढून झाली, मग बाहेर जरा 5 मिनिटं बसलो, जसं बाहेर आलो तसं पावसानं बी चालूच केलं. मग पुन्हा बिंडा तेन बांधता आणि आज काय बिंडा लय वज्जा नव्हता, कारण मी काय ऊस काढलं नव्हतं, नुसता पालाच काढलेला. तर भेटूया मग उद्याच्या नवीन व्हिडिओत.